काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. परभणी येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित जे संविधान आहे, संविधानाचं जे शिल्प आहे, त्या शिल्पाची एका माथे फिरवून त्या ठिकाणी तोडफोड केलेली आहे. खरं तर मनाला प्रचंड चीड आणि वेदना देणारी गोष्ट आहे. खरं तर या दरम्यान त्या ठिकाणी अनेक मोर्चे आंदोलनं झाली आणि कोम्बिंग ऑपरेशनच्या निमित्तानं त्या ठिकाणी आमच्या ज्या महिला आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावरती अमानुषपणे मारहाण करण्यात आली आणि म्हणून संपूर्ण आंबेडकरीच्या समाजामध्ये चीड निर्माण आहे आणि म्हणून त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज अकोले येथे आंबेडकरी सर्व समाज बांधवांची या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे. या संदर्भातला जन आक्रोश मोर्चा काढण्याचं आज सर्व बैठकीमध्ये आमच्या सर्व आंबेडकरी बांधवांचं या ठिकाणी ठरलेलं आहे. येत्या 23 डिसेंबर रोजी अकोले या ठिकाणी चौकामधून जन आक्रोश मोर्चा तहसील कचेरीवर काढण्याचं निश्चितपणाने ठरलेलं आहे. सर्व आंबेडकरी समाज बांधवांनी या मोर्चामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी सर्वांना या ठिकाणी या निमित्तानं विनंती करतो. परभणीतील समाज बांधवाच्या घराघरामध्ये घुसून आमच्या आया बहिणी, लहान मुलं यांना मारझोड केली, तरुण कार्यकर्त्यांना अटक केली आणि या अटकेमध्येच सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला. वास्तविक साधारणपणे अटक झालेली असताना सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू होतोच कसा? त्याच्या मृत्यूच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये प्रचंड मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला असे निष्कर्ष सोशल मीडियावरती जाहीर होतात. वास्तविक सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू हा हेतुपुरस्सरपणे पोलिसांनी केलेला खून आहे. त्याची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठीच तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं सोमवार दिनांक 23/12/2024 रोजी सकाळी 11 वाजता अकोले तहसील कार्यालयावरती जन आक्रोश आंदोलन आयोजित केले आहे. तालुक्यातील आणि परिसरातील तमाम आंबेडकरवादी जनता, तमाम संविधान प्रेमी जनतेनं या जन आक्रोश आंदोलनात उपस्थित राहावं ही विनंती. परभणीची घटना ही खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये निंदनीय आहे. कारण सोमनाथ सूर्यवंशी याला जामीन दिला होता आणि जामीन दिल्यानंतर सुद्धा हे पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू होणं हा तेथील हा PSI या खऱ्या अर्थाने हा जातीवादी माणूस आहे. कारण त्या जातीवादी माणसाने याला सोमनाथ सूर्यवंशीला कारण 3rd डिग्री नको त्या गोष्टींचा तिथं उपयोग केला आणि आमच्या तेथील बाया बापडावरती सुद्धा खूप आमरस असा अत्याचार या तिथं परभणीमध्ये केला. कारण कोम्बिंग ऑपरेशन हे करणं ठीक आहे तुमच्या याच्यामध्ये असेल, परंतु एकदा आंदोलन होऊन गेल्यानंतर ते कोम्बिंग ऑपरेशन करणं ही सुद्धा चूक गोष्ट आहे. परंतु त्यांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि आमचा सोमनाथ सूर्यवंशी तेथे त्याचा जीव गेला. बऱ्याचशा बाया माणसावरती त्यांनी सुद्धा पोलिसांनी अन्याय अत्याचार केले आणि त्यांना नको त्या अवस्थेमध्ये धरून पकडून पोलीस स्टेशन डांबले गेले. या तीव्र घटनेचा आम्ही निषेध करतोच, परंतु या सोमवारी या निषेध करण्यासाठी समस्त अकोला तालुक्यातील आंबेडकर जनतेने साथ द्यावी आणि पुन्हा एकदा खऱ्यांची आठवण होते की काय हीच घटना या सोमवारी या अकोला तालुक्यातील सर्व जनतेला अनुभवाला भेटेल हीच मी इथं खऱ्या अर्थाने सर्व आंबेडकर जनतेला अशी अपेक्षा करतो आणि त्यांनी सर्वांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे हीच सर्वांना विनंती करतो. मारुती एंटरप्राइजेस, आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील. तसेच 6 वार आणि 9 वार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध. ड्रेस मटेरियल मिळेल. प्रोप्रायटर मारुती सोनवणे, ठिकाण राजापूर, हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. 97 30 58 31 84 आणि 86 05 86 96 25.